महत्त्वाची बातमी आहे। मनसेचा थोड्याच वेळात मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यातनं मतदार यादीच्या घोळा संदर्भात प्रेझेंटेशन दिले जाणार आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी याच पद्धतीचं प्रेझेंटेशन दिलेलं होतं। आता राज ठाकरे देखील लावरे तो व्हिडिओ म्हणत मतचोरीचा बॉम्ब फोडणार आहेत अशी माहिती आहे। राज ठाकरे या मेळाव्यातनं मतचोरी आणि ईव्हीएमच्या घोटाळ्यासंदर्भात सादरीकरण करणार आहेत असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। सोबतच 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या तयारीबाबतचा आढावा देखील घेतला जाणार आहे अशी माहिती आहे। त्यामुळे मनसेच्या या मेळाव्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे नेमका आज काय मतचोरी संदर्भात नवा बॉम्ब फोडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्यात। मनश्री, आधी देश पातळीवर राहुल गांधी यांनी मतचोरीच्या घोळा संदर्भात ईव्हीएम संदर्भात आरोप केले, प्रेझेंटेशन केलं। नुकतंच आदित्य ठाकरे यांनी देखील त्याच आशयाचं त्याच पद्धतीचं प्रेझेंटेशन केलेलं होतं आणि आता राज ठाकरे यांच्या प्रेझेंटेशनकडे लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये मतचोरी किंवा मतदार यादीतला घोळ या मुद्द्यावर विरोधी आणि सहयोगी पक्ष हे आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। एकंदरीत महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालात घोळ आहे असं म्हणणारे आहेत आणि सोबतच आता त्यांना मनसेची आणि इतर पक्षांची देखील काही पक्षांची जोड मिळते आहे। काही दिवसांपूर्वी जसं तू म्हणालास की आदित्य ठाकरेंनी सुद्धा वरळीच्या डोममध्ये अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलेलं होतं। विशेषतः वरळी मतदारसंघ त्यांनी एक घेतला आणि त्या वरळी मतदारसंघामध्ये मतदार यादीत कसे घोळ आहेत हे प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी सांगितलं, कारण ते स्वतः वरळीचे आमदार आहेत। आणि खरं तर बघायला गेलं तर आदित्य ठाकरे हे अपेक्षेपेक्षा कमी मतांच्या फरकानं निवडून आलेले आहेत। राज ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर विधानसभेमध्ये जी काही कामगिरी राहिलेली आहे ती अर्थातच अपेक्षाभंग करणारी होती मनसेची। त्याच्यामुळे मनसेचे जिथे जिथे बालेकिल्ले आहेत किंवा मनसेचे जे जे गड होते किंवा त्यांना ज्या ज्या मतदारसंघातून अपेक्षा होती की इथून आपला एकतरी आमदार निवडून यावा, त्या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती झाली, त्या ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये नेमका काय घोळ झाला, या पद्धतीचं सविस्तर प्रेझेंटेशन आज राज ठाकरे करतील। आणि अर्थातच जसं तू म्हटलास की राहुल गांधी यांनी केंद्रीय पातळीवर ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन घेतलं, पत्रकार परिषदा घेतल्या, अगदी त्याच पद्धतीने राज ठाकरे हे सुद्धा प्रेझेंटेशन करतील। अर्थातच राज ठाकरे हे त्यांच्या राज ठाकरे शैलीमध्ये हे प्रेझेंटेशन करतील, ज्यामध्ये शंका नाही। आज सकाळी जी महाविकास आघाडी आणि इतर सहयोगी पक्षांची बैठक झाली 1 तारखेच्या संयुक्त मोर्चा संदर्भात, त्याच्यानंतर एक बातमी प्रामुख्याने ठळकपणे पुढे येते, ती म्हणजे जोपर्यंत मतदार यादीतला घोळ हा निस्तरला जात नाही, मतदार याद्या या निर्दोष ठरत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा सूर आता विरोधी पक्ष सहयोगी पक्ष लावतील। त्याच्यामुळे आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होत आहेत, त्या इतक्या लांबणीवर का टाकल्या जात आहेत असे प्रश्न विचारणारे पक्ष आता मात्र निवडणुकीसाठी मतदार याद्या दुरुस्त करा मगच निवडणूक घ्या या मतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यामुळे आज राज ठाकरे त्यांच्या ठाकरे शैलीत नेमकं कसं प्रेझेंटेशन करतायत ते आपण थोड्याच वेळात बघू। निश्चितच त्यामुळे राज ठाकरे यांच्या या प्रेझेंटेशनकडे देखील लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद मनश्री सविस्तर माहितीसाठी।